ॲनिमल कड आम्ही पेट पूजा करणार तर आम्ही राजीव गांधी प्राणी संग्रहालयात कात्रजमध्ये आलेलो। तर आज जाताना तुम्ही खूप सारं खाऊ घेऊन जावा, कारण आत काहीच मिळत नाही, बाहेर खूप सारं आहे तर घेऊन जाऊ शकता, पण घरून नेलं तर चांगलं होईल कारण तिथं खूप महाग भेटतं। पाण्याची सोय वगैरे आहे तरी आपलं पाणी न्यावं। आणि तिथं एक तिकीट जास्त नाही आहे, पर पर्सन 40 रुपये आणि लहान मुलांना 10 रुपये, असं जास्त तिकीट नाही आहे, मस्त असं आणि खूप फिरावं लागतं, त्यामुळे खूप छान आहे। तुम्ही बघालच आता या ब्लॉगमध्ये। स्नेक बघितलं ना हो, बघा नाही देव बाप्पा करायचं। आणि बघ है ना, गिट गिट म्हणतो तर मी जे प्राणी दाखवते त्यांचे पहिला व्हिडिओ दाखवलेत, काही प्राण्यांचे, आणि काही नंतर त्यांची माहिती दाखवले जी तिथे लावली होती ती, कारण गर्दी खूप होती त्यामुळे गडबडीत मला व्हिडिओ करायचा होता आणि आम्हाला लवकर यायचं होतं त्यासाठी। तर ही धूळ नागिन आहे, ते हलत आहे पाण्यात, तर इथे मगर होती, ती पण खूप शांत होती, म्हणजे जितके आम्ही प्राणी बघितले बऱ्यापैकी सगळे असे म्हणजे सुस्तावल्यासारखेच होते, काम आहे का, पण असेच होते सगळे, जास्त मुवमेंट नव्हती कोणाची। आणि जाळे असल्यामुळे जास्त व्हिडिओ क्लिअर नाही आले, तर जसे आलेत मी तसे दाखवायचा प्रयत्न करते। तिथे काही मासे वगैरे होते पण ते एवढे नाही दिसले, कारण पाणी पण इतकं हे नव्हतं आणि खूप जाळे असल्यामुळे। आणि तिथे एक मगर आहे, खूप मोठी मगर आहे, तुम्ही बघू शकता, ही दुसरीवाली। आणि यामध्ये पाणकासव होतं, तर इतकं क्लिअर नाही दिसत आहे कारण त्या विटेच्या साईडला आहे ते, तर या पाण्यात म्हणजे पाणकासव होतं। दगडावर आहे बघ, दिसली का, अभी दगडावर आहे, कलर बघ सेम आहे रे, अभी दगडावर हे, हा ते दगडाला पकडले बघ, पाय ते नाही बघ, आहे का शेप,
तिथे त्याचं तोंड आणि हा पण थोडा मोठा आहे बघ. हा तर आहेच. हा पण इकडे आहे मोर. अवे इकडे या. तर इथे मोर आणि लांडोर होते, पण त्या जाळीमुळे आणि थोडं डिस्टन्स जास्त असल्यामुळे इतकं क्लिअर नाही दिसत आहे. आणि मोर वगैरे म्हणजे होते तिथं जवळच. इथं थोडंफार मी दाखवायचा प्रयत्न केला आहे. तर मोर आणि लांडोर होते इथं, पण त्या जाळीमुळे इतकं क्लिअर नाही आलेलं. तर हे जंगली मांजर आहे, म्हणजे मांजरीचाच प्रकार आहे. जंगलात राहतं म्हणजे जंगली मांजर. व्हिडिओत जाळीमुळे थोडंफार आले तर बघा. आणि हे वाघाटी आहे, याला वाघाटी म्हणतात. म्हणजे बऱ्यापैकी बसलेले झोपलेलेच प्राणी होते, त्यामुळे इतकं नाही क्लिअर आलं. तर याला वाघाटी म्हणतात. अगं इकडं बघ की बा, ते होते चाटाला आले. अरे किती मोठी आहे. काय आहे ते? तर याला शेकरू म्हणतात. म्हणजे आपले खारुताईसारखंच होतं, पण थोडं मोठं टाईप असं. तर याला शेकरू म्हणतात. जंगलातच आढळत असेल. खूप मोठी होती आणि मागं एक होती, ती झाडावर बसली होती. यात थोडीफार माहिती आहे. शेकरू. थकली आणि थकली ना. हो, पुणेरी भाषा आता झाली चालू. हो, कुठे हवं तिकडे आणे. हवं तिथे झोपलंय. हवं ते झोपले, सगळे झोपले. आता आम्ही थोडासा रेस्ट करत आहे. तर इथे बिबटे आहे. तुम्ही झाडावर बघा, दिसतोय का तुम्हाला? पूर्ण वरती झाडावर जाऊन बसला होता तो. इथे वरती आहे. डिअर. अरे बापरे, किती सारे डिअर आहेत. भरपूर आहेत. किती सारे हेच तेवढ्या भरपूर आहेत. कबूतर पण आहे. गाजर टाकलं. चला रे. काय बघितलं तू? हेच तेवढं जास्त आहे. हरणं पण आलं. कबूतर
आणि अब्बा अरे दिसत नाही का हा बघितलं समोर केले नाही बघितलं. हा बघते हा बघ ते कसे बसले खाली इन्ने सारे छोटा बेबी छोटा बेबी छोटा बेबी इधर इकडे. हा बघ छोटा बाबू हा बघ कसे खेळ हा बघ कसं खेळतात ते. नील काय नील काय हा किती बघितलेलं आपण नील गाय. आणि काय म्हणायचं याला नील गाय नील गाय. चल पडले अनु कुठे हवं दे आणि कुठे चिंकारा अबे अबे ते तिथे आहे बघ तिथं चिंकारा. तर इथे सिंह आहे तो पण झोपला होता दिसतोय का बघा कारण त्याचा कलर आणि ते घासचा कलर सेमच झालेला. बहुतेक आम्ही चुकीच्या टायमिंगला गेलेलो दुपारच्या वेळी सगळेच झोपले होते. आणि इथे हत्ती आहेत त्यांना पण बांधून ठेवलं होतं काही तर 3:30 वाजता सोडतात बहुतेक इतकं माहीत नाही. आणि इथे पिण्याच्या पाण्याची पण सोय आहे तुम्ही बघू शकता ठिकठिकाणी आहे पिण्याच्या पाण्याची सोय. आणि काही काही ठिकाणी लावलं होतं पण तिथे प्राणीच नव्हते असं भरपूर ठिकाणी होतं. तरी इथे कोल्हा आहे बहुतेक कारण की सगळे प्राणी एक तर झोपले होते नाही तर बसले होते त्यामुळे ते ओळखूनच येत नव्हते. आणि इथे पण आम्ही आलो पण इथे काहीच नव्हतं. आलो बघितलं आणि आम्ही आमच्या वाटेला चाललो. आहेत माझं इथं सगळं हारणासारखंच दिसतं ना. हे बघून गेलो ना आपण. काय तर पांढरा वाघच्या इथं आम्ही भरपूर वेळ थांबलो पण पांढरा वाघ काही दिसलाच नाही. बहुतेक तो पण झोपला असेल झाडात. त्यानंतर हा आपला वाघ देशी वाघ म्हणतात तो तर तो तेवढा दिसला तेवढेच आमचे पैसे पिकले. तर येता येता पुन्हा त्या बिबट्यापासून आलो आम्ही. तर एक बिबट्या तेवढा फिरताना दिसला तो पण झाडात आहे दिसतोय का नाही बघा व्हिडिओमध्ये. आणि एक जो झाडावर होता तो झाडावरच होता. त्यानंतर आम्ही भालू पण जाता जाता बघितले तर ते पण आता उठले होते तर ते पण थोडा वेळ बघितलं तर गेला लगेच खाली तो पण. तर अशा पद्धतीने पूर्ण प्राणी वगैरे पाहून चालले
आणि आम्ही आता घरी जायला निघालो. तर बघू शकता इतकी गर्दी होती, पण पटकन पटकन होऊन जातं. तर लहान मुलांना घेऊन जाणार असाल तर नक्की जा. बुधवारी बंद असतं, बाकी दिवशी चालू असतं आणि टायमिंग सकाळी 8:30 ते 5 वाजेपर्यंत आहे. तर नक्की एकदा जा, छान आहे लहान मुलांसाठी. तर येता येता पण म्हटलं का तर खावावं, मग आणायला कँडी हवी होती. तर आपल्या इकडे त्याला म्हातारी म्हणतात, ते घेतली आम्ही. आणि मग मला आंबा खाऊ वाटला तर कैरी घेतली. तर त्यांनी एकच फोड 10 रुपयाला दिलं, फक्त एक फोड. आणि आंबट बोरं असतात छोटीवाली, ती पण घेतली. तर त्याला पण काही चव नव्हती, म्हणजे ते 20 रुपयाचं मी तुम्हाला दाखवते. हे एवढंसंच 20 रुपयाला त्यांनी दिलं. तर तिथं खूप महाग होतं. तुम्ही जाणार असाल तर खरंच घरचं काहीतरी घेऊन जा. पिझ्झा नाही, बर्गर आहे. आम्ही घरी असा झाला आमचा प्रवास. थके हारे आमचे फौजी.